नमस्कार मित्रांनो, मी आज लाईव्ह व्हिडिओवर आलेलो आहे यासाठी की यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडणार होतं। हे सरकारलाही माहीत होतं, शेतकऱ्यांनाही माहीत होतं, पण त्यापेक्षा जास्तीच पाऊस पडला आणि शेतीचं अतोनात नुकसान झालं। हा अतोनात नुकसान भरून निघण्यासारखं नाही आहे, परंतु सरकार ज्याप्रमाणे दरवर्षी पीक विमाचं संरक्षण, पीक विमा संरक्षण शेतकऱ्याला देतात आणि त्यामधून शेतकऱ्याला काहीतरी मिळत होतं, पण आता बघा हे सरकार कसं शेतकऱ्याची फसवणूक करत आहे हे तुम्हाला मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो। हा व्हिडिओ खास करून शेतकऱ्यांसाठी आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत बघा। तर इन्शुरन्स कंपनी पीक विमा काढायला दरवर्षी एक कंपनीला आपलं टायअप करते, महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार। गेल्या वर्षी रिलायन्स जनरल इन्शुरन्सला पीक विम्याचं टेंडर दिलं गेलं होतं, पण रिलायन्स कंपनी तसं तर त्याला शेतीतलं काही माहीत नाही तरी त्याला इन्शुरन्सचं टेंडर दिला गेला होता। तो भाग वेगळा, आपला राजकीय मुद्दा आपण घेणार नाही। पण यावर्षी त्यांनी दिलेला आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी। ही कंपनी कुठली आहे? दिल्लीला। ऑफिस कुठे आहे? दिल्लीला। होत काय होतं, पहिले विमा कंपनीचे लोक जर आपलं काही नुकसान झालं पावसामुळे म्हणा, अतिवृष्टीमुळे म्हणा, त्यामुळे पुरामुळे म्हणा, किंवा नैसर्गिक काही रोग किंवा कशामुळे जर शेतीचं नुकसान झालं तर विमा कंपनीचे एजंट स्वतः येऊन निरीक्षण करत होते तलाट्यासोबत, आपल्या कृषी अधिकाऱ्यासोबत। पण आता या कंपनीला जे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, ही जे कंपनीला इन्शुरन्सचं जे टेंडर दिलेलं आहे आणि इन्शुरन्स कंपनीने जेव्हा आपण इन्शुरन्स घेतलं त्यावेळेस इन्शुरन्स तर यावेळेस प्रीमियम वाढवलेलेच आहे, सगळ्यांना माहीत आहे। 2000-3000 रुपये काही हेक्टरी चालू होतं। गेल्या वर्षी 1 रुपया होता, हा एक पॉईंट आहे, ठीक आहे। यावर्षी 2000 रुपये आहे, ते पण शेतकऱ्यांनी दिलेत, पण त्याचा फायदा खरोखर शेतकऱ्यांना होत आहे का हे बघणं फार अत्यंत आवश्यक आहे। आणि बघा तर त्यामध्ये गेल्या वर्षीचे सगळे निकष यांनी हटून टाकले। निकष म्हणजे काय? नियम। गेल्या वर्षी जे नियम होते ते नियम यावर्षी पीक विमा कंपनीकडून हटवल्या गेलेले आहे। तुम्ही जेव्हा विमा काढला त्यावेळेस तुम्हाला यावेळेस सांगितलं गेलं होतं का की बाबा तुमचं पुराचं नुकसान झालं तर तुम्ही यांना फोन करा किंवा यांना मेल करा? नाही, यावर्षी सरळ शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने अक्षरशः लुटणं चालू केलेलं आहे। याला भागीदार म्हणूनच म्हणावं लागेल। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा असेल हे नाकारता येत नाही, कारण त्यांनी जे निकष गेल्या वर्षी होते, 1 रुपयाचा विमा तो तर जाऊ द्या, पण यावर्षी त्या इन्शुरन्स कंपनीमधून कोणते निकष हटवले ते सांगतो तुम्हाला। गेल्या वर्षी आपण फोन करत होतो तर आपली कंप्लेंट इन्शुरन्स कंपनी घेत होती। 2, विमा कंपनीला आपण मेल केला तर त्याचा पाठपुरावा होत होता। 3, विमा कंपनी जर पीक तुमचं नुकसान झालं तर तातडीचे तुम्हाला मदत मिळत होती, ती पण निकष हटवला गेलेला आहे। आणि 4, विमा कंपनीचा व्यक्ती हा सरळ आपल्या शेताच्या बांधावर येऊन तो सर्वेक्षण करत होता। हे सगळे निकष यावर्षी ज्या इन्शुरन्स कंपनीला दिल्या गेलेले आहे त्यामधून सगळे वगळल्या गेलेले आहे। सांगण्याचं तात्पर्य हा की शेतकऱ्याला मग फायदा कसा मिळणार? शेतकऱ्याला अजिबात फायदा मिळणार नाही, कारण शेतकऱ्याचा निकष महाराष्ट्र सरकारने ठरवलेला आहे की बाबा आम्ही सांगून तेवढं तुम्ही द्याल, अशातला झालेला आहे। त्याचा नवीन निकष कोणता आहे माहित आहे की जर तुमची शेतीतलं नुकसान झालं, हे केव्हा तुम्हाला सिद्ध होईल? जेव्हा तुमचं पीक काढणी झाली, तुमच्या शेतातलं कापणं झालं, त्यावेळेस तलाठी, कृषी अधिकारीचा व्यक्ती आणि विमा कंपनीचा व्यक्ती हे सगळे येऊन जेव्हा तुमचं निरीक्षण करेल त्यावेळेस ते ठरवतील की बाबा तुम्हाला किती नुकसान भरपाई द्यायची आहे। हे योग्य आहे का शेतकरी बंधूंनो? मला तर वाटत नाही, कदापिही योग्य नाही। याबद्दल खरोखर शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे
आणि रस्त्यावर उतरणं फार गरजेचं आहे। आजची कंडिशन फार विचित्र आहे। त्यामुळे आणि हे सरकार सरळ सरळ शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ टाकत आहे। तर आता मला आणखीन एक या सरकारला आणि या इन्शुरन्स कंपनीला विचारायचं आहे तुमच्याबद्दल। आता माझ्याजवळ ओलिताची शेती आहे। यांना कसं माहित की ओलिताच्या शेतीत 2 क्विंटल पिकलं, 4 क्विंटल पिकलं किंवा हे किती पिकलं याच्यावर तुम्हाला विमा देणार आहेत का? तुम्हाला किती पिकलं याच्यावर विमा देणार आहेत का? तुम्हाला हे म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे। मग हे कशाच्या आधारावर तुम्हाला पीक विमा देणार आहे? कोरडवाहू शेतकरी असेल त्याला 2 क्विंटल पिकलं तर हा बाबा याला 5 क्विंटल पिकणार, मग तुम्हाला कसं माहिती त्याला 5 क्विंटल पिकणार होतं? ते तुम्ही काय ब्रह्मदेव आहे? म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्याच्या विरुद्ध सगळे नियम लावले गेले आहेत। आणि जर हे लोक सांगतील विमा कंपनीला पैसे भेटल पण, आणि हे आता एवढं पूरग्रस्त सगळं पूरपीडित हे झाले, सरकार आजपर्यंत सांगत नाही की किती आपण त्यांना नुकसान भरपाई देणार। बरं, नुकसान भरपाई देणार म्हणजे शासनाकडून देणार की इन्शुरन्स कंपनीकडून देणार हे पण सिद्ध झालेलं नाही किंवा यांनी स्पष्टता दिलेली नाही। ही स्पष्टता आणण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होणं फार गरजेचं आहे। आणि जर शेतकरी हे सरकार किंवा हे केंद्र सरकार जर इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेऊन जर आपल्याला जर देत असेल तर याचा सरळ सरळ लाभ कोण घेतील? विमा कंपनीकडून हे तर पैसे आपल्याला देतील, जे बी तुटपुंज ते म्हणत आहे 6500 किंवा जे बी आहे हेक्टरी 17,000। मग हे विमा कंपनी कडून घेऊन आपल्याला देणार आहे का? जर हे त्यांच्याकडून घेऊन देत असेल तर शासनाचा आपल्याला काय उपयोग? महाराष्ट्र शासनाचा किंवा केंद्र सरकारचा आपल्याला उपयोग काय? म्हणजे हे त्यांच्याकडून पैसे घेणार आणि सांगणार की बघा आम्ही शेतकऱ्यांना मदत केली, म्हणजे सरळ सरळ श्रेय कोण घेईल? सरकारमधले बसलेले लोक। म्हणून म्हणतो मी माझे सगळ्या आमदार खासदार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सगळ्या राजकीय नेत्यांना एक विनंती आहे, सगळ्यांची फसवणूक करा पण शेती पिकवणारा जो अन्न तुम्हाला जो जगवतो त्याची जर फसवणूक करसाल तर ईश्वर तुम्हाला कधीही माफ करणार नाही। हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला तर मी माझे कर्तव्य पूर्ण झाले असं समजेल। जय हिंद, जय भारत।